जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि राजकीय हालचालींना आता कमालीचा वेग आलेला आहे। जळगावमध्ये भाजप पाठोपाठ शिवसेनेनं सुद्धा आता आपलं विजयाचं खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 18 अ मधनं शिवसेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। या जागेवर ठाकरे सेनेचे उमेदवार मयूर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं गौरव सोनवणे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांची बिनविरोध निवड झाली। निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच शिवसेनेला मिळालेल्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। जळगावमध्येच प्रतिभा देशमुख या बिनविरोध विजयी झालेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 9 मधनं त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या प्रतिभा देशमुख यांचा बिनविरोध विजय झालाय। मुंबईतली एक बातमी आता आपण पाहूया। वॉर्ड क्रमांक 107 मधनं ही एक मोठी बातमी समोर येते। भाजप उमेदवार नील किरीट सोमय्या यांच्या विरोधात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी माघार घेतल्याचं चित्र दिसतंय। ठाकरे सेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सोमय्यांच्या विरोधात उमेदवार न दिल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भारत दनानी यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाल्यानं महायुतीच्या नील सोमय्यांचा मार्ग आता अधिक सुकर झालाय। या प्रभागात सोमय्यांची मुख्य लढत आता केवळ अपक्ष उमेदवारांच्या सोबतच उरलेली आहे। प्रमुख विरोधी पक्षांच्या या भूमिकेमुळे नील सोमय्यांचा हा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।